सदा सदा बघ माझ्याकडं. हे बघ मी तुझ्या समोर उभी आहे आणि मला काय बी झालेलं नाही. हा हा आता ती उभी आहे पण पुढच्या क्षणी अरे दाद्या काय होतंय? अरे वेड्या कशाला एवढी चिंता करतोस? हा मी आहे ना. तुला आठवतंय लहानपणी कधी तुझा गुडघा खरचटला, कधी कुणी रागवलं की लगेच येऊन माझ्या कुशीत बसायचास आणि मायेनं हात फिरवला डोक्यावरून लगेच म्हणायचास आता बरं वाटतंय. समजा आठवतंय होय ना. अरे मग आता काय बदललंय? अरे आज बी तुझी आई तीच आहे. मी आहे तोवर तुला कसली बी चिंता करायची गरज नाही. आणि एक लक्षात ठेव, जगातलं कुठलं बी संकट असं नाही की जे आपण समजे मिळून पेलू शकत नाही. खरंच आहे तू माझ्या संग आहे. ह्याच विचारानं मनाला लय बरं वाटतंय बघ. मी उगाच जास्तीचा विचार करत होतो. आता ह्याच्या पुढे मी कसली बी चिंता करणार नाही. करायची बी नाही. म्हणजे तू आहे तर त्याला चिंता करायची गरज नाही. पण आता त्याला तुझी चिंता लागली तर बरं आय तू झोप आराम कर. मी हात पाय धुवून घेतो. वहिनी जेवायला काय आहे का? होय भाऊजी हाय की. चला वाढते लगेच. चालतंय. मला गरगरतंय. आय हो सासूबाई उठा की. हा बघ काय झालं? हा ग डोळे उघड की. हाय काय झालं? आता खरी चिंतेला सुरुवात होईल. महिषासुरा, तू पद्माला अशा प्रकारे बंदी करणं योग्य नाही. त्याचे परिणाम भयंकर होतील. परिणामांची क्षिती आम्ही बाळगत नाही दैत्यगुरु. आणि असुरांनी सदैव नीतिनियमांच्या चौकटीत वागावं असा कोणताही नियम नाही. असुरांचं वर्तन हाच असुरांचा नियम आहे. आणि त्या पद्महंसेला असुरिकेच्या मृत्यूचं मोल द्यावं लागेल. महिषासुरा, पद्मा असुरिकेच्या वधासाठी जबाबदार नाही हे सत्य तू स्वतः पाहिलेलं आहेस. आणि तरीही ही शिक्षा हे न्यायाला धरून नाही. महिषासुरा, दैत्यगुरु, कदाचित पद्महंसेच्या हातून असुरिकेची हत्या झाली नसेल, तिने स्वहस्ते तिचा वध केला नसेल, परंतु तिने असुरिकेशी युद्ध केलं आणि तिच्या डोळ्यात देखत असुरिकेचा वध झाला. इतकंही कारण माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि तुळजा आता एकटी आहे. तुमचे आराध्य महादेव आता तिच्या समवेत नाहीत आणि आमच्या गुप्तचरांनी याची शाश्वती दिली आहे. विष्णू तेही त्यांच्या स्थानावर नाहीत आणि इंद्र त्याला तर आम्ही कधीच पराभूत करून स्वर्गातून हाकलून लावलंय. मग आता कोण आहे तुळजा समवेत? आता तुळजा आम्हाला कसलीही हानी पोहोचवू शकत नाही. या ठिकाणी तू मोठी चूक करतोय महिषासुरा. शत्रूला कधीही कमी लेखू नये. असुरिकेवर वार केला, कुणी केला, का केला? ज्यानं वार केला तो आपल्या बाजूचा आहे का तुळजाच्या बाजूचा, का त्यांचा काही वेगळाच डाव आहे? महिषासुरा, या प्रश्नांची उत्तरं मिळेस्तोवर आपण कोणतंही पाऊल पुढे टाकणं अत्यंत धोक्याचं आहे. दैत्यगुरु, आमचे शोध कार्य सुरू आहे. चहुदिशांना आमचे गुप्तचर त्याचाच शोध घेत आहेत. असिलोमा या शोध कार्याचं नेतृत्व करतो आहे. मी त्याला शोधून काढेन
परंतु दैत्यगुरु म्हणून मी त्या पद्महंसाची मुक्तता करेन हे होणार नाही. उलट मी तिचे असे हाल करेन, तिला असं शासन करेन की पुन्हा कोणताही असुर समोर दिसल्यावर तुळजा त्याच्यावर शस्त्र उगारण्याचा विचार सुद्धा करणार नाही. असुर नरेश, असुर नरेश, असुर नरेश, अनर्थ झाला, घात झाला. काय झालं? बोल. असुर नरेश, पद्मवसा कारागृहातून पसार झाली. पद्महंसा कारागृहातून पसार झाली, हे कसं शक्य आहे? अचानक कारागृहातील सर्व सैनिक बेशुद्ध पडले आणि काही समजण्याच्या आतच पद्मवसा नाहीशी झाली. आमच्या हातून तुझा मृत्यू होण्याआधी निघून जा. हे कसं घडलं? कसं घडलं हे? दैत्यगुरु, तुळजा इथे आली होती? नाही, शक्यच नाही. जर तुळजा इथं आली असती तर तिच्या दिव्य शक्तीची प्रचिती आम्हाला लगेचच आली असती. मग पद्महंसाची मुक्तता कोणी केली? पद्मा अजून परतली नाही, म्हणजे तिथलं कार्य अजून पूर्ण झालेलं दिसत नाही. सुखरूप असेल नदी. आहे हा डोळे उघड ना. आईला काय होणार तर नाही ना? अहो भाऊजी, जरा धीर धरा. काय बी झालं नाही सासूबाईच, साधा ताप आला. वैद्यबुवा येतील, काढा देतील आणि मग सासूबाईच ती बरं वाटत. नाही नाही नाही, तुम्हाच ती नाही कळणार. आज आईला ताप आलाय, उद्या दुसरंच काहीतरी झालं तर? हा आईला काहीतरी झालं तर? नाही 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 नाही. हो सदानंद, आम्हाला तुझा त्रास जाणवतोय. भयावर विजय मिळवणं सोपं, परंतु चिंतेवर विजय मिळवणं हीच खरी मनुष्याची तपश्चर्या आहे. संकटापेक्षा संकटाची कल्पनाच कधी कधी छळते छळते. मनुष्याने प्रत्येक वेळी देवाकडे धाव घेण्यात काही अर्थ नाही. त्याच्या अंतःकरणातच संकटावर मात करण्याचं बळ जागं झालं पाहिजे. आता ती वेळ आली आहे. त्यावेळी आम्ही केवळ संकट दूर करणार नाही, तर मनुष्याच्या अंतःकरणात एक नवी शक्ती जागृत करू. हवं भाऊजी, असं काय बी बंगाळ बोलू नकासा. हवं तू जायच्या कृपेनं समद ठीक बाई. ह्यो धागा भुजंग बाबांनी दिला आहे. त्यांनी सांगितलंय आईच्या हातात बांधा, समद बरं होईल. कशाला? रायबा भाऊजींच्या वेळेस तू जायला सांगितलं होतं धागा बिगा काढून टाका. मग आता परत तेच कशाला? वहिनी, उगाच प्रत्येक गोष्टीला विरोध करू नकस. त्यांना बी आईची काळजी आहे म्हणूनच धागा पाठवलाय. काळजी आहे म्हणून जे पटत नाही ते बी करायचं वय. तू जायला सांगितलेली गोष्ट विसरायची. तूच काय समज जाणतेस का? दुसऱ्यांच्या भावनांचा बी विचार कर. भावना वेगळ्या आणि विश्वास वेगळा. मी जे बघितलंय ते मी कसं करू? काहीच करू नका, मग बस बघत. यात चुकीचं काय बी होऊ देणार नाही. वय सासूबाईंना काही झालं मग बघते मी तुम्हासनी. बस, पुरे झालं. माझ्या आईवर ना कुणी बी काय बी भांडायची गरज नाही. कुणी काय बी करू नका. मी आईची काळजी घ्यायला खंबीर आहे. मी आईची काळजी घेईल. कुणी बी काय बी करायची गरज नाही. बाहेर जा, मला इथं कुणी बी नकोय. अरे ह्यो धागा तर बांधू दे. काय नका धागा बिग, बाहेर जा म्हणलंय ना तुम्हासनी. चल ग.
भाऊजी तुम्ही नका काळजी करू, तुळजाई हाय आपल्या संग आणि मला खात्री आहे सासूबाईसनी काय बी होणार नाही. तुम्ही बसा, मी आलेच. जर आईची तब्येत बिघडली तर, तिला मोठा आजार झाला तर तिच्यावर उपचार कसं करशील? तिला काही झालं तर या घराचं काय होईल? तुझं काय होईल? तू एकटा पडशील, तिच्याशिवाय हे घर रिकामं होईल. तू तिला वाचवू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही. नाही, आईला काय बी होणार नाही, काय बी होणार नाही आईला. तू उशीर तर करत नाहीयेस ना? तिला वैद्यांकडे आधीच न्यायला हवं होतं. काही अघटित घडलं तर या सगळ्याला जबाबदार तूच असशील. आई तुला काय बी होऊ देणार नाही. बिचारे भाऊजी सासूबाईंची चिंता करून फार थकले. हाय तुळजाई, माझी एकच विनंती आहे, आमच्या सासूबाईंना लवकर बरं कर आणि आमच्या घरावर आलेले हे संकट लवकर दूर कर. तुझे हे कुंकू तुझ्या लेकराचं रक्षण कर. मंगला, प्रणाम देवी. आता कशी आहेस? तुझ्या पतीशी पुन्हा भांडून आली आहेस. आता तरी तुझं मन शांत झालं? तुझा आणि महादेवांचा समेट व्हावा म्हणूनच आम्ही हे नाटक सुरू केलं आहे, आणि केवळ म्हणून आम्हाला पुन्हा एकदा खोटं भांडावं लागलं. परंतु हे सर्व आम्ही तुला कसं सांगणार? भाई देवी, खरं सांगू का? अव तवा तर मला लई राग आला होता बघा. पण एक सांगू का? नाही म्हणजे आता मला असं वाटतंय की कधी कधी प्रेमातली भांडणं बी लई गोड असतात बघा, आणि त्या भांडणांमुळं माया कमी होत नाही, उलट ती माया अजून वाढत जाते. म्हणजे आता तू पुन्हा घरी जाणार आहेस का? जाईन की. पर देवी, तुम्हाला एक विचारू का? तुम्ही बी परत याल का माझ्या संग? आम्ही कशासाठी? त्या दिवशी जेव्हा तुम्ही कुटीमध्ये आला होतात ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक हसरी छटा होती बघा, आणि तुमचा तसा चेहरा मी आजवर कधी बी पाहिलेला नव्हता. तुम्ही इतक्या शांत, इतक्या आनंदात होतात, असं वाटत होतं जणू त्या कुटीमध्ये तुम्ही तुमचं मन कुणाला तरी दिलेलं होतं.
पत्नी म्हणून तुमच्या ताटातलं अन्न ग्रहण करण्याचं सुख कित्येक दिवस माझ्यापासून दूर आहे. जगाचा भार उचलता उचलता संतान विसरू नका. त्या 2 दिवसात माझ्या मनाला कित्येक युगानंतर शांततेचा स्पर्श झाला होता. देवी, पद्मा, काय झालं? देवी, कार्य पूर्ण झालंय. महिषासुराचा गैरसमज आता दूर झालाय. परंतु त्याने मला बंदी बनवलं होतं. बंदी? महिषासुराने एवढं धाडस केलं? युद्धनीतीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्याने. आता त्याला त्याच्या कृत्याची किंमत चुकवावीच लागेल. देवी, शांत व्हा. आत्ता हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की महिषासुराच्या वाड्यात असं कोणीतरी आहे ज्याने माझी सुटका केली. म्हणजे महिषासुराच्या महालात त्याच्याच विरोधात कोणीतरी उभे? देवी, म्हणजे असुरांच्या वाड्यात बी आपला कोणीतरी माणूस आहे का? माहित नाही ती व्यक्ती कोण आहे आणि त्याने पद्माची सुटका का केली. ह्याचं उत्तर शोधणं आता अत्यावश्यक आहे. हाय हाय हाय, अगं कुठं आहेस तू? हाय हाय, तू इकडं आहेस का? हाय, तू बरी तर आहे ना? हाय, मी हाय, एकदम ठणठणीत बरी आहे. हा, काल जरा ताप होता पण आता बरी आहे. अगं काय सांगू तुला, अगं माझा जीव लय घाबरला होता. घाबरायला काय झालं? बघ की तुझ्या समोरच आहे. भाऊजी रातभर तुमच्या उशाला बसून होते. सासूबाईंची एवढी काळजी घेतली म्हणून जाता त्यांना बरं वाटतं. आता माझी काळजी सोड. जा आवर, शेतावर जा. नव्या पिकाची पेरणी करायची आहे ना? काम थांबवून चालणार नाही. आता तू बरी आहेस ना? आता मी आवरतो आणि लागली शेतावर जातो. जा. सासूबाई, तुळजाई पावली बघ. रातच्याला जेव्हा भाऊजी झोपले होते तेव्हा मी तुळजाईचं कुंकू तुमच्या कपाळाला लावलं आणि मला खात्री होती की तुळजाई माझ्या हाकेला उत्तर देणार. होय, मला पण काहीतरी वाटलं ग. काल जेव्हा मला भोवळ आली तेव्हा वाटलं की माझा जीवच गेलाय. सकाळ झाली आणि मला एकदम बरं वाटायला लागलं. आश्चर्यच वाटतंय ग. सासूबाई, तुळजाईचं आपल्या घरावर लक्ष आहे आणि ती आपल्या लेकराला कधीच एकटं सोडत नाही. वय, आणि चिंतेचं सावट बी भाऊजींच्या मनातलं लवकरच निघून जाईल बघ. देवी तुळजाई, आम्हाला लेकरांवर तुझा आशीर्वादाचा हात असाच राहू दे ग बाई. पद्मा, ती व्यक्ती कोण असेल जिने तुझी सुटका केली? देवी, मला खरंच त्या व्यक्तीचा चेहरा नाही दिसला देवी. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, असुरिकेचा वध त्याच व्यक्तीने केलाय ज्या व्यक्तीने माझी सुटका केली. आणि महिषासुराच्या मनात आपल्याविषयी संशय पेरायचं काम सुद्धा तीच व्यक्ती करते. कदाचित तो प्रयत्न महिषासुराला भडकवण्यासाठी नसेल, तो आपल्याला देखील जाळ्यात ओढण्याचा डाव असू शकतो. म्हणजे महिषासुराच्या मानलेल्या बहिणीचा वध करून तो आपल्या दोघांनाही समोरासमोर उभं करण्याचा प्रयत्न करतो. तेच तर त्याचं कौशल्य आहे. शत्रूला तलवारीने हरवणं सोपं असतं, परंतु संशयाने हरवणं त्याहून अधिक सोपं असतं. जो आपल्या शत्रूला रागात निर्णय घ्यायला भाग पाडतो तो अर्ध युद्ध आधीच जिंकतो. महिषासूर रागाच्या भरात चुकला, परंतु आपण ती चूक करणार नाही.
आपल्याकडे सत्य आहे आणि ज्याच्या बाजूला सत्य असतं त्याला घाई करण्याची आवश्यकता नसते. आधी हा डाव पूर्णपणे समजून घ्यायचा आणि मगच पुढचं पाऊल उचलायचं. देवी, म्हणजे आपण आता काहीच प्रतिक्रिया देणार नाहीये? प्रतिक्रिया देऊ, पण आपल्या अटीने. शत्रूने ठरवलेल्या क्षणी नाही, आपण निवडलेल्या क्षणी. आणि त्या क्षणी डाव देखील आपला असेल आणि विजयही. आता तू जा, विश्रांती घे. या विचारांचं ओझं मनावर वाहू नकोस. योग्य वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समोर येईल. परंतु तुम्ही सुद्धा आता अधिक विचार करू नका. किती गोष्टींचं ओझं वाहणार तुम्ही? रोज नवीन संकट, रोज नवीन परीक्षा. त्यात महादेव देखील तुमच्या सोबत नाही. ते असते तर कमीत कमी तुमच्या मनावरचं ओझं तरी हलकं झालं असतं. दादा, आता कसली बी चिंता नाही बघ. आईची तब्येत बी ठणठणीत आहे आणि तुझं पीक बी मार्गी लागलं. आता बिंदास शेतावर जायचं आणि पुढच्या हंगामाला कोणतं पीक घ्यायचं एवढाच विचार करायचा बघ. आता वाईट दिस सरले, आता चांगलंच दिस येणार. जा, तुळजाई तुझ्या पाठीशी आहे. येतो म्या. तू बाहेर गेलास आणि आईची तब्येत पुन्हा बिघडली तर? कालपर्यंत तिला ताप होता, इतक्या लवकर ती कशी बरी झाली? कदाचित ती तुला काळजी वाटू नये म्हणून काही सांगत नसेल. बाहेर जाऊ नकोस, आईला एकटं सोडू नकोस. नाही, म्या जाणार नाही. नाही, म्या जाणार नाही. अरे दादा, काय झालं? मी आईला सोडून कुठं बी जाणार नाही. हा, एकदम बरी आहे. तू उगाच काळजी करतोस. ती खोटं बोलत असेल तर तुला शेतावर पाठवण्यासाठी? नाही, तू खोटं बोलतीया. म्या चिंता करल म्हणून तू सगळं हे सांगतीया. अरे म्या कशाला खोटं बोलू? अरे दादा, आईच्या चेहऱ्याकडे बघ, ठणठणीत तर ते दिसते. चेहरा पाहून हा आजार कळतो का? आतून ती अजूनही आजारी असेल तर? बिक्या, तुला काय ठावय? आतून जे काय चालतं ते. आतून काय चाललंय? अरे दाद्या, ते वैद्य बुवा म्हणले ना आई व्यवस्थित आहे म्हणून. वैद्य चुकत नाहीत कशावर. त्यांनी चुकीचा अंदाज लावला तर? त्यांचा अंदाज चुकला तर कोण घेणार जबाबदारी? भाऊजी, अहो तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय. बस न कधी विचार नका अनुमानात. सगुला काय माहिती? तिला जर खरंच परिस्थिती समजली नाही तर? वहिनी, तुला काय बी ठाव नाही. जे काय माझ्या मनात चालतं ना, हे तर कुणाला काय बी ठाव नाही. सदा, सदा बघ माझ्याकडं. हे बघ, मी तुझ्या समोर उभी आहे. अरे मला काय बी चालेल नाही. हा हा, आता ती उभी आहे, पण पुढच्या क्षणी अरे दाद्या, काय होत आहे?
अरे सदा, का रे बाळा, का ओरडत होतास? म्या कधी ओरडलो? आय, मला माफ कर. अगं म्या उगीच लय चिंता करतो या. मला ठावय माझ्यामुळं तुम्हा सगळ्यांनी लय त्रास होतो या. पण म्या तरी काय करू आय? दिवसेंदिवस माझी चिंता वाढतच चालली आहे. अगं माझात माझ्या मनावर ताबा नाही राहतोय. सदा, तुला माझी आण आहे. यापुढे एवढी चिंता करायची नाही. जे काय व्हायचं आहे त्या समद्याला आपण समदे मिळून सामोरं जाऊ. तू एकटायस असं समजू नकोस. होय आय, मी तुला सबूत देतो. मी स्वतःला एवढ्या चिंतेच्या आहारी जाऊ देणार नाही. मी आता लागली शेतावर जातो आणि कामाचं काय आहे ते बघतो. एकदा कामात मन गुंतवलं ना, मन बी सावरण बघ. ये. येतो म्या. माणसाच्या मनातली चिंता ही वाळवीसारखी असते. बाहेरून सगळं तसंच दिसत राहतं, पण आतून ती माणसाच्या मनाला पोखरत जाते. आई तुळजाभवानी, माझ्या लेकराच्या मनातली चिंता तूच दूर कर ग बाई. तुझ्यासारख्या नावाच्या बायकोवर लय जीव लावतो. दिसभर तिच्याच गोष्टी सांगत बसतो. कधी ती असं म्हणली, कधी ती तसं हसली, कधी ती असं, कधी ती तसं, सारखं हेच चालू असतं. मला जितकं हे अंतर असह्य होतंय तितकंच तुम्हालाही होत असेल ना. महादेव, इतके जवळ असूनही आपण एकमेकांपासून इतके दूर का आहोत? आपल्या दोघांमध्ये हा दुरावा निर्माण करणारा नेमका कोण आहे? जर हा दुरावा मिटवता आला तर कदाचित माझ्या मनावरचं ओझंही हलकं होईल. कारण आता हा विरह मलाही सहन होत नाहीये.